तर आज बनवली मस्त अशी दुधी भोपळ्याची हिरव्या मिरचीचं वाटण घालून भाजी। त्यासाठी काय केलं बघा, पहिल्यांदा एक भोपळा त्यावरची साल काढून छान छोटे छोटे आकारात कट करून घेतला। त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतला। त्यासोबतच 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या मिक्सरमधून छान असे जाडसर फिरवून घेतल्या। त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकलं, थोडीशी जिरी, मोहरी, कढीपत्ता टाकला, त्याला छान असं तडतडू दिलं। त्यानंतर बघा हिरवी मिरची आणि लसणाचे जे वाटण आहे ते वाटण घातलं, वाटण छान फ्राय करून घेतलं। त्यानंतर यामध्ये 1 चमचा हळद घातली, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये बघा स्वच्छ धुवून घेतलेला भोपळा घातला, भोपळा घालून याला 1 ते 2 मिनिटांसाठी छान असं परतून घेतलं। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि त्यासोबत 4 ते 5 छोटे चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलं। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून बघा झाकण ठेवून ही भाजी छान अशी शिजवून घेतली। इथं मला जास्त रस्सा नको होता, त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी घातलं आणि ही भाजी व्यवस्थित अशी छान शिजवून घेतली। तिथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घाला। इथं आणि ही भोपळ्याची भाजी आणि त्यासोबत मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरी। तर असं आहे आजचं आमचं दुपारचं जेवण। तर या सगळेजण जेवण करायला।